काल जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यात ते म्हणाले की आम्ही कोणाचं खात नाही, आम्ही कष्टाच्या पैशाने खातो, कष्टाचे पैसे जे आहेत भुजबळांचे, लाज वाटते मला म्हणायला की अशांच्या ओरबाडून घेतलेले ते पैसे आहेत। मी हे सगळे ज्यांची जी कहाणी आहे ही मी सगळ्या मीडियाला पाठवली होती, झाडून सगळ्या एडिटर्सना। त्यांनी कोणीही 1.5 वर्षापूर्वी पाठवली, काही केलं नाही। मी सुप्रिया सुळेंना, ज्यांच्या परिवाराबद्दल मला यत्किंचितही आदर नाही, त्यांना सुद्धा मी जेव्हा पाठवलं, मी खरंच म्हटलं पाहिजे 30 सेकंदात त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी माणूस पाठवून व्हेरीफाय केलं की खरंच यांची आज जी दयनीय परिस्थिती आहे, दयनीय परिस्थिती का म्हणते मी, ही 78 वर्षाची बाई आज यांचे केस कापण्यापासनं झाडू पुसणं, सगळं काम, स्वयंपाक करणं, सगळं ती घरी करते आणि तिला एकच काळजी आहे की ती जर गेली तर उद्या या 3 मुलांना कुठे ठेवायचं। म्हणून मी अक्षरशः कधी पाऊल ठेवलं नसतं अशा वायबी चव्हाणमध्ये गेले, तिथे आमच्या बैठका झाल्या, पण ते निर्दयी लोक जे आहेत, समीर भुजबळ, हे प्रत्येक बैठकीला तिथे यायचे। ह्यांची परिस्थिती त्यांना नवीन नाहीये, कारण ते ओळखतात त्या परिवाराला। त्यांनी हो 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 केलं। शेवटी सुप्रिया सुळेंनी त्यांना जेव्हा अल्टिमेटम दिला जानेवारी महिन्यात, सांताक्रूज वेस्टला, आज मी तुम्हाला जे म्हणतेय की तिथे ते बिल्डिंग दाखवा, ते कशासाठी, यांना फक्त 8.5 कोटी देतो असं सांगण्यात आलं। जानेवारी महिन्यात देतो म्हणून म्हटलं, पण बहुतेक त्यांना कल्पना असेल की ते भाजपत जाणार आहे। घिरट्या घालून मेसेज करून एक डोरिन मीटिंग नावाचा ग्रुप बनवला होता सुप्रिया सुळेंनी। त्याच्यात सुद्धा अनेक वेळा त्यांनी विनंती केली, सगळ्यांनी विनंती केली की राजकारण जाऊ दे खड्ड्यात, जाऊ दे चुलीत, या परिवाराला फक्त न्याय मिळू दे। तुम्ही गडगंज आहात, 2653 कोटीची तुमची संपत्ती, मी डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची केस केली आहे, त्या पैशातले त्यांचे देणं, त्यांना मर्सी नको कोणाची, त्यांना फक्त जस्टिस हवाय, जस्टिस। तो आज तगायत त्यांना मिळाला नाहीये, म्हणून मी सगळे प्रयत्न केले। त्यांनी जानेवारीपासनं पुढे करतो सांगितलं, मे का जून महिन्यात भाजपत गेले आणि तेव्हापासनं कंप्लीट बंद झाला हा विषय। आता मध्ये काही काळापूर्वी ते म्हणाले की दिवाळीच्या आधी समीर भुजबळांना पैसे द्यायचे। मग परत एका शुक्रवारी मला मेसेज येतो की ईडीने ती प्रॉपर्टी पेपरवर जप्त केली आहे, त्यामुळे वी कॅनॉट गिव्ह देम। मी म्हटलं तुम्ही कसे नाही देऊ शकत, ईडीने जरी ती प्रॉपर्टी जप्त केली आहे, यांची तर ती प्रॉपर्टी ओरिजिनली आहे। तो फर्स्ट अग्रीमेंटचं जे कन्सिडरेशन आहे, दॅट हॅज गॉट नथिंग टू डू विथ ईडी अटॅचमेंट। म्हणून मी त्यांना परत सांगितलं, तरीही त्या युजलेस लोकांनी आज तगायत यांना 1-1.5 दमडी दिलेली नाही। मला दुसरं कळत नव्हतं काय करावं, म्हणून मी 6 तारखेला फडणवीसांना मेसेज पाठवला की ह्यांचं मला तुमची भेट हवी आहे आणि यांना घेऊन मला जायचंय। म्हणून 7 तारखेला यांना घेऊन मी त्यांच्या घरी पोचले। त्यांचा जो दुसरा बंगला आहे मेघदूत बंगल्यावर पोचलो, त्यांची भेट घडवली, त्यांना दाखवलं की यांची दयनीय परिस्थिती आहे। या बाईला वाटतंय की जर माझं काही बरं वाईट झालं तर या मुलांचं काय होणार, त्यांना कुठे ठेवणार आणि कोण काळजी घेणार। बहुतेक भुजबळांच्या कुटुंबाला वाटत असेल, ते वाट बघत असतील की ही गेली की ही 3 मुलं तर कधी लढू शकणार नाहीयेत, त्याचीच वाट बहुतेक ते बघत असावे। म्हणून आज मला शेवटी ही का घ्यायला लागली, काल जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यात ते म्हणाले की आम्ही कोणाचं खात नाही, आम्ही कष्टाच्या पैशाने खातो, कष्टाचे पैसे जे आहेत भुजबळांचे, लाज वाटते मला म्हणायला की अशांच्या ओरबाडून घेतलेले ते पैसे आहेत। आज पण मला फडणवीसांना, एकनाथ शिंदेना, अजित पवारांना विनंती आहे माझी, मला राजकारण करायचं नाही, मी ते केव्हाच सोडून दिलंय। मला कालपासनं मी जेव्हा ट्विट केलं तेव्हापासनं अनेक जणांनी ट्रोल केलं की तुम्ही सुपारी घेतलीत का, तसले धंदे आम्ही करत नाही। पण आम्ही सगळे चॅनल्स केले, सगळे, त्यांच्या अक्षरशः ज्या लोकांना मी कधीही उभं केलं नसतं
अशा लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या वायबी चव्हाणमध्ये जाऊन सुद्धा मी विनंती केली की यांना त्यांचे पैसे मिळावे. तर आज मी या तिन्ही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की येत्या 48 तासात तुम्ही आमच्याकडनं सगळे पेपर बघा, सगळे पेपर त्या यांच्या नावावर आहेत की नाही, त्यांनी केलेली अग्रीमेंट तपासा आणि जे मी म्हणते ते तंतोतंत खरं असेल तर 48 तासात जर तुम्ही भुजबळांनी यांचे पैसे दिलेत तर मी स्वतः जाऊन त्यांचे आभार मानेन, मी स्वतः जाऊन भुजबळांचे आभार मानेन. पण जर त्यांनी केलं नाही तर तुम्हाला जी ताकद लावायची आहे लावा. मी आणि हा परिवार सोमवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन कुठलंही आंदोलन करणार नाही, कुठलीही बोंबाबोंब करणार नाही. आम्हाला तमाशे करायचे नाहीयेत, आम्हाला फक्त या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि खरंच हृदय नावाची चीज जर तुमच्यात आज असेल, भुजबळांच्यात जर असेल तर तातडीने येत्या 48 तासात यांच्या खात्यात त्यांचे पैसे जमा झाले पाहिजेत. नाहीतर मला जे करायचंय, जे मी म्हटलं, सोमवारपासून 9 ते 6 मी त्या बिल्डिंगच्या बाहेर चुपचापपणे जाऊन आम्ही सगळे 5 जण बसणार आहोत. आणि परत मी सांगतेय, कष्टाचे पैसे जर अंगेना, पण माझं आव्हान आहे की आज ते तुम्हाला म्हणालेत ना तुम्ही सासरचं खाता, अरे ते खातात का नाही खात मला माहित नाही. त्या आंदोलनात मला पडायचं नाही, राजकारणात मला पडायचं नाही, मला फक्त न्याय हवा ह्यांचा. आणि काल फक्त ते जे म्हणाले ना, त्यांनी जी डोक्यात तिडक गेली होती म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, माझ्या घरी घेतली आहे. मला तिथे नेऊन मीडियाला फक्त ते बिल्डिंग दाखवायचं होतं की छोटा बंगला कसा होता आणि आता ते बिल्डिंग आलेलं ते कसं आहे.